हॅलो. तर आजची मॉर्निंग झाली म्हणजे ट्रॅव्हलिंगने. तर आम्ही चाललो होतो पंढरपूरला. तर ॲक्च्युली आमच्या घरी पाहुण्यांच्या इथे एक कार्यक्रम होता. तर तिथे जाऊन आम्ही दर्शनासाठी जाणार होतो. तर जाता जाताच आम्हाला विठ्ठलाचं दर्शन झालं. तर हे आहे रत्ना पेट्रोल पंप. तर ॲक्च्युली गावाचं नाव आठवत नाही आहे, पण तिथे ही एवढी मोठी विठ्ठलाची मूर्ती आहे. मग पंढरपूरला गेल्यानंतर इथलं बाहेरचंच असं छोटं मोठं थोडंसं शूट घेतलं. आणि तिथे ॲक्च्युली मोबाईल अलाव नाही आहे आतमध्ये वगैरे, त्यामुळे बाकीचं काही मी घेतलेलं नाही आहे शूट वगैरे. आणि झालं असं की तिथे माझी एक मैत्रीण आहे ज्योती, तर ती पण आली होती. तर तिच्यामुळे आम्हाला आतमध्ये पूर्ण गाभाऱ्यामध्ये दर्शन आज मिळालं, नाहीतर आम्ही बाहेरूनच जाणार होतो मे बी. तर कसं असतं, देवाची भेट घडायची असेल तर ती होतेच असं म्हणतात. त्यामुळे आमची भेट आज घडली तिथे. आणि त्या ज्या होत्या आम्हाला भेट घडवून आणणाऱ्या, त्यासुद्धा एवढ्या छान आणि मनमिळाऊ होत्या ना. तर त्यांना पाहूनही मन एकदम समाधानी झालं होतं आमचं. तर अखेर ज्योतीमुळे आमचं दर्शन आज झालं होतं. तर तिथे आम्ही सगळ्यांनी असे टिळे वगैरे लावले. मुलांना तेवढीच हौस की काहीतरी वेगळं. आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतरच तिथे गजानन महाराजांचा मठ पण आहे. तिथे पण आम्ही दर्शन घेतलं. थोडासा वेळ घालवला तिथेच इकडे तिकडे. आणि त्याच्यानंतर अकलूजला माझ्या आजी आजोबांना भेटण्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो. तर असा दिवस आजचा साधारणतः गेला आहे. आणि बाकीचं जे काही माझं शूटिंग करायचं होतं, म्हणजे माझे क्राफ्टचे वगैरे मला काय करायचं होतं, ते या 2 दिवसांमध्ये फार मला बिझी शेड्यूल असल्यामुळं काही जमलं नाही. तर ते बाकीचे जे काही व्हिडिओ आहेत ते मी नंतर अपलोड करेनच. तर आजचे मध्येच हे 2 ब्लॉग झालेत, कालचा आणि परवाचा वगैरे महाशिवरात्रीचा. तर अशा प्रकारे 2 दिवस जरा फार हेक्टिक गेलेत आणि रुटीन सगळं कोलमडलं आहे. मुलांच्या सुट्ट्या वगैरे अशा झाल्या. मुलं लहान असतात तेव्हा काही नसतं, म्हणजे वेळ असतो आपल्याकडे. पण जसं त्यांची स्कूल्स वगैरे चालू होतात तर त्याप्रमाणेच बाहेर जाण्यासाठी वगैरे प्लॅन करायला लागतात. तर तसं बघून आम्ही हे 2 दिवस काढले. पण फार असं धावपळीमध्ये गेलेत एकदम. आणि सडनली एका दिवसामध्ये जायचं यायचं वगैरे, त्यामुळे खूप धावपळ पण झाली. आणि चला म्हटलं, आणि खूप दिवस झाले आजी आजोबांना भेटले पण नव्हते, तर त्यामुळे त्यांना पण भेटायला जायचं होतं, म्हणून आम्ही गेलो होतो भेटायला. हे असेच काही छोटे मोठे आम्ही तिथे पिक्चर काढलेले जे होते ते मी इथे शेअर केलेत. आणि हे माझे आजी आजोबा आहेत. आणि तिथे आम्ही येताना एक महाराजा हॉटेल म्हणून होतं आपलं सांगोल्याच्या अलीकडे, आणि सांगलीला येताना, मिरजला येताना. तर खूप छान ॲम्बियन्स वाटला हॉटेलचा. आणि जेवण पण खूप छान होतं. फूड क्वालिटी वगैरे पण खूप छान वाटली आम्हाला. आय थिंक 1 वर्ष 1.5 वर्ष झालं असावं हे हॉटेल चालू होऊन. तुम्ही जर कधी गेला असाल तर तुम्हाला पण हे आवडलं असेल तर मला प्लीज सांगा की तुम्हाला कसं वाटलं हे हॉटेल. तर खूप छान वाटलं येताना आम्हाला इथे. तर बऱ्यापैकी असा माझा आजचा दिवस गेला आहे. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.